नमस्कार मित्रांनो, आपण 1 मिनिटाच्या चार्टवर आहोत. आता आपण 1 मिनिटाच्या चार्टवर बाईंग करणार आहोत. हा लेवल तुटली तर आपल्याला बाईंग साईडला जायचं आहे आणि हा लेवलला टॉप लॉस लावायचा आहे. वेट आणि वॉच करायचं आहे मित्रांनो आणि टार्गेट भेटणार आहे आपल्याला 300 पॉईंटचं आपल्याला टार्गेट घ्यायचं आहे मित्रांनो. वेट आणि वॉच करायचं आहे आपल्याला. कन्फर्म ट्रेड नाही मित्रांनो. आणि आता आपण ट्रेड घेणार आहेत. मोहीम ॲव्हरेजनुसार ट्रेड घेणार आहोत मित्रांनो. मोहीम ॲव्हरेजनुसार ट्रेड घेणार आहोत मित्रांनो आपण. आपल्याला वेट आणि वॉच करायचं आहे मित्रांनो. वेट आणि वॉच पाहू मित्रांनो, आपला ट्रेड सक्सेसफुल होतो का नाही आहे. इथं आपण छोटीशी ट्रेंड लाईन लावलेली मित्रांनो. काय मित्रांनो, आपण ज्यावेळेस ट्रेड वगैरे पंच करतो ना, तर अनेक समस्या आपल्या समोर उभा राहतात मित्रांनो. तरी पण मोमेंटम कॅप्चर करण्यासाठी वेळ लागतो मित्रांनो. 1 मिनिटावर छोटे छोटे ट्रेड भेटत असतात मित्रांनो. 5 मिनिटात थोडा मोठा ट्रेड भेटू शकतो, पण 1 मिनिटावर छोटे ट्रेड भेटत असतात मित्रांनो. आता आपण इथे छोटीशी ट्रेन लाईन लावलेली मित्रांनो. आता ह्या ट्रेन लाईनवर एखादा पॅटर्न बनला तर आपण बाईंग साईडला जाणार आहोत मित्रांनो. आपण बाईंग साईडला जाणार आहे आणि हे टार्गेट पुन्हा आपण कंप्लीट करणार आहोत मित्रांनो. ही ट्रेन लाईन तुटली तर आपण सेलला येणार आहोत मित्रांनो. वेट आणि वॉच करायचं आहे मित्रांनो. आणि आपल्याला बाईंग साईडला बसण्याची शक्यता दाखवत आहे मार्केट. ट्रेंड लाईनवर तर एखादा सपोर्ट पकडला तर आपल्याला बुलिश साईडला बसायचं आहे मित्रांनो. आपल्याला बुलिश साईडला बसायचं आहे मित्रांनो. आपल्याला बुलिश साईडला बसायचं आहे मित्रांनो. यस मित्रांनो, बघू एखादा पॅटर्न म्हणतो का नाही. यस मित्रांनो, शक्यतो मॉर्निंग स्टार पॅटर्न देण्याची संकेत आहेत मित्रांनो. हा इथे छोटासा स्प्लिंग टॉप दिला मित्रांनो. स्प्लिंग टॉप म्हणजे सेम बॉडी म्हणजे सेम वीक आणि मध्ये झालेली सेम बॉडी. हा सेम बॉडीपाशी ज्यावेळेस ट्रेडर 1 मिनिटावर लोक हे ट्रेड पंच करतात, तर तिथं मार्केटनी काय केलेलं असतं, जे सेलर असतात त्या सेलर लोकांनी प्राईस विकली असते आणि ह्या ठिकाणी बाईंग लोक या साईडला बसले असतात. असे संकेत निर्माण होत असतात मित्रांनो मार्केटमध्ये. पाहू मित्रांनो, नेमकं आपल्याला बाय साईडला मोमेंटम भेटते का सेल साईडला मोमेंटम भेटते. या ट्रेड लाईनच्या वर गेले तर आपल्या बाय साईडला बसायचं आणि ट्रेड लाईन तुटली तर आपल्याला सेल साईडला बसायचं मित्रांनो. वेट आणि वॉच करायचं मित्रांनो आपल्याला. आता बाय साईडला बसायचं असेल तर आपल्याला ह्या कॅन्डलचा विक तुटून द्यायचा मित्रांनो. यस मित्रांनो, मार्केटने आता आपल्याला सेल साईडला मोमेंटम दाखवलेली आहे,
परंतु आपल्याला वेट आणि वॉच करायचं आहे. कारण ही कॅन्डल ज्यावेळेस खाली क्लोज होते तरच आपल्याला नंतर एंट्री पंच करता येते मित्रांनो. तोपर्यंत एंट्री पंच करता येत नाही मित्रांनो. आपल्याला वेट आणि वॉच करायचं आहे मित्रांनो आपल्याला. हा इथं एक ही कॅन्डल शेलसाठी मार्बूची कॅन्डल 1 मिनटावर दिलेली आहे आपल्याला, परंतु आपण लगेच एंट्री पंच करत नाही मित्रांनो. आता ह्या ट्रेल लाईनला तुटल्यानंतर रजिस्ट्रेशन घेते का नाही हे आपल्याला कन्फर्म झालं नव्हतं मित्रांनो. ही कॅन्डल क्लोज झाल्यानंतर आपण शेलची यस मित्रांनो, आपण आता शेलची एंट्री पंच करणार आहोत. आपण शेलची एंट्री आता पंच करणार आहोत मित्रांनो. यस मित्रांनो, यस मित्रांनो, आपण शेअरची एंट्री पंच केली आहे आणि आपण 300 पॉईंटचं टार्गेट पंच करणार आहोत मित्रांनो. आपण 300 पॉईंटचं टार्गेट हिट करणार आहोत मित्रांनो. 300 पॉईंटचं टार्गेट हिट करणार आहोत मित्रांनो. पाहू मित्रांनो आपलं टार्गेट हिट होतं का नाही. 300 पॉईंटचं टार्गेट आपण हिट करणार आहोत मित्रांनो. कन्फर्म 300 पॉईंटचं टार्गेट आता आपण हिट करणार आहोत मित्रांनो. आपण 1 मिनिटावर ट्रेड पंच केला होता मित्रांनो. तुम्हाला टार्गेट लावून दाखवतो मित्रांनो. यस मित्रांनो, मी टार्गेट लावलं आहे मित्रांनो आणि माझा टॉप लॉस छोटासा देणार आहे मित्रांनो. मित्रांनो आपण एंट्री घेतली, कशामुळे एंट्री घेतली हे तुम्हाला दाखवतो मित्रांनो. इथं मला ट्रेड लाईन तुटल्यामुळं आपण शेलची एंट्री पंच केली आणि ट्रेड लाईनची एंट्री पंच केल्यामुळं आपण इथं शेलची ऑर्डर पंच केली होती. ज्यावेळेस मी व्हिडिओ ऑन केला त्यावेळेस आपला ट्रेड लाईन दाखवली आणि ही ट्रेड लाईनच्यावर सपोर्ट पकडला असता तर आपल्याला बाय साईडला बसायचं होतं आणि या साईडला बसून आपल्याला 300 पॉईंटचं टार्गेट हिट करायचं होतं मित्रांनो. परंतु आता आपण सेल साईडला बसलो. आपण टार्गेट घेतला आहे 300 पॉईंट TP आणि ACL बसला आहे आपल्याला 250 पॉईंटचा ACL बसला मित्रांनो. वेट आणि वॉच करायचं आहे मित्रांनो. आता आपण टार्गेट आणि टॉप लॉस दिला मित्रांनो. आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये राहतो, मार्केटमध्ये थांबतो त्यावेळेस आपल्याला वेट आणि वॉचेस करायचं असतं मित्रांनो. बघू मित्रांनो आपलं टार्गेट हिट होतं का नाही. काय होतं मित्रांनो, मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण थांबतात किंवा मार्केटमध्ये एंट्री घेत असतो त्यावेळेस वारंवार आपल्या मनामध्ये धक्का किंवा मनामध्ये काय गोष्टी बसत असतात मित्रांनो. मग मनावर कंट्रोल कसं करायचं, कंट्रोल आपली स्मरणशक्ती कशी निर्माण करायची हे आपण छोट्या गोष्टी आपण आपल्या प्रत्येक ट्रेंडमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. बघा मी समोर तुम्हाला ACL ही लावून दाखवला आहे, टार्गेट ही लावून दाखवला आहे आणि आपल्या टार्गेटपर्यंत मार्केट येतं का नाही हे पण तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो. इथं मला छोटंसं एक पॅटर्न दाखवला मित्रांनो. इथं छोटासा पॅटर्न दाखवला मला. इथं मार्बूजी कॅन्डल आहे का,
बेरिश मारबुजी कॅन्डल 2 मिनिटांनी दाखवली होती मित्रांनो, म्हणून आपण सेल साईडला एंट्री पंच केली होती. आणि मारबुजी कॅन्डलनुसार आपण सेलची ऑर्डर पंच केली होती मित्रांनो. ही शेअरची ऑर्डर पंच केली होती मित्रांनो. ह्याच्यानुसार शेअरची ऑर्डर पंच केली होती मित्रांनो. आपण 1 मिनिटावर ट्रेड पंच करत असताना आपण 300 पॉईंटचं किंवा 250 पॉईंटचं टार्गेट घेत असतो मित्रांनो. इंट्राडेसाठी मोमेंटम बघून आपण टार्गेट घेत राहतो मित्रांनो. कमी कमी निफ्टीमध्ये बघा, ऑप्शनमध्ये बघा किंवा एखाद्या करन्सीमध्ये पहा. कारण गोल्डची करन्सी अशी आहे की ज्यावेळेस तुमचे ट्रेंड लाईन तुटल्यापासून 300 पॉईंटची मोमेंटम दिल्याशिवाय राहत नाही मित्रांनो. तरी परंतु आपण 300 पॉईंटची आता मोमेंटम कॅप्चर करत आहोत मित्रांनो. पाहू आपलं टार्गेट हिट होतं का नाही, आपली ॲनालिसिस खरी होती की नाही, हे आपण तुम्हाला लाईव्ह ट्रेडमध्ये दाखवत आहे. इथंही एक पॅटर्न रिव्हर्सल दाखवला होता, पण आपण ह्या पॅटर्ननुसार रिव्हर्सल ट्रेंड घेतला नव्हता. इथं काय छोटासा स्प्रिंग टॉप झाला होता मित्रांनो. इथं छोटासा स्प्रिंग टॉप झाला होता. आणि प्लस पॉईंट ही ट्रेंड लाईन लावली होती आपण. ही ट्रेंड लाईन तुटल्यानंतर एक कॅन्डल कन्फर्म झाल्यानंतर आणि दुसऱ्या कॅन्डलला आपण एंट्री पंच केली होती मित्रांनो. आणि आपल्या टार्गेट आणि टॉप लॉस लावलेला मित्रांनो. माझा टॉप लॉस आहे 250 पॉईंटचा टॉप लॉस आहे आणि 300 पॉईंटचा टार्गेट आहे. कारण मला टॉप लॉस इथं मोठा देणंच भाग होतं. थोडा मोठा टॉप लॉस देणं भाग पडलं. कारण ज्यावेळेस काय होतं मित्रांनो, ज्यावेळेस आपण काय करतो, ट्रेंड लाईन तुटल्यानंतर आपण टॉप लॉस हा देतो मित्रांनो. बरेचशी मुलं हा टॉप लॉस देतात. परंतु काय होतं, एखादी वेळेस मोमेंटम एखादी कॅन्डल फेक ओवर देते आणि ज्यावेळेस इथले टॉप लॉस असतात ते टॉप लॉस हिट होतात मित्रांनो. आणि तिथं जी एंट्री असते ती एंट्री काय होते, आपली चुकीच्या दिशेने पडल्यासारखी वाटते आणि मार्केट पुन्हा तिथून रिव्हर्स येतं मित्रांनो. मग आपल्या मनामध्ये धुकमुक होते, मला मार्केट का जमत नाही, मार्केट धोका देतं, मार्केट धोका देतं आणि मार्केटनुसार मला पैसा काढता येत नाही, प्रॉफिट काढता येत नाही आणि आपण नेगेटिव्ह वातावरण मार्केटमध्ये तयार करतो मित्रांनो. माझा पैसा चालला आहे, मला जमत नाही. पण आपण काय करतो मित्रांनो, कोणत्या गोष्टीचा अभ्यास न करता, कोणत्या गोष्टीचं नॉलेज न घेता आपण काय करतो, एंट्री पंच करतो आणि नाही दिशेला टॉप लॉस लावतो, नाही दिशेला टार्गेट लावतो. ह्या गोष्टी आपण बारीक करत जातो आणि ही चुका करत जातो आणि जो आपण पैसा मार्केटमध्ये लावतो तिथं आपण पैसा गमवून बसतो मित्रांनो. जर या मार्केटमध्ये तुम्हाला परफेक्ट शिकायचं असेल, परफेक्ट ज्ञान घ्यायचं असेल, परफेक्ट पैसा कमवायचा असेल, मार्केट नेमकं पैसा किती देतं दिवसाला हे पण समजून घेता आलं पाहिजे. कमीत कमी दिवसामध्ये 2 ते 3 ट्रेड झाले तरी चालेल मित्रांनो, पण 3 ट्रेडच्या वर ट्रेड पंच करू नका इंट्राडेसाठी. 3 ट्रेडच्या वर ट्रेड पंच करू नका मित्रांनो. काय होतं, ज्यावेळेस तुमची एखादा ट्रेड लॉस गेला तर तुम्ही या मार्केटवर राग करतात, माझा पैसा गेला. म्हणजे एक तुमच्या मनामध्ये एक तीव्र राग निर्माण होतो आणि या रागाच्या भरामध्ये तुम्ही ऑर्डर पंच करण्यासाठी प्रयत्नशील राहतात आणि ऑर्डर कुठेही पंच करतात. एखादी ऑर्डर पंच केली, तुमच्या दिशेने मोमेंटम निघत असेल तर काय होतं मित्रांनो, मग काय होतं, मग तुमचा राग निर्माण होतो आणि तुम्ही काय करता, त्या रागाच्या भरामध्ये चुकीच्या ठिकाणी ऑर्डर तुमची पंच होती मित्रांनो. पण एखाद्या वेळेस प्लसमध्ये ऑर्डर पंच केली, तुम्ही टार्गेट टॉप लॉस लावत नाहीत आणि टार्गेट तुम्हाला कमी प्रॉफिट आलं 15 पॉईंट किंवा निफ्टीमध्ये ऑप्शनमध्ये, मग तुम्ही लगेच बाहेर पडतात. मग तुम्ही जे मनामध्ये टार्गेट ठेवलेलं असतं, मला आता 40 पॉईंट काढायचे, 35 पॉईंट काढायचे, 50 पॉईंट काढायचे,
परंतुही तुम्ही टार्गेट हिट होऊन देत नाहीत आणि कमीत कमी 25 पॉईंट किंवा 30 पॉईंटमध्येच तुम्ही बाहेर पडतात. मग ह्याच्यामुळेच आपला लॉस जास्त होतो आणि प्रॉफिट कमी दिसतो. तुम्ही एखाद्या वेळेस मुलांचा रेशिओ पाहत असताल, त्याचे प्रॉफिटमध्ये ट्रेड जास्त असतील पण लॉसमध्ये ट्रेड कमी आहेत, तरी पण तो लॉसमध्ये का? कारण आपण काय केलेलं आहे, सर्वांनीच टार्गेट कमी घेतलेलं आहे मित्रांनो आणि टॉप लॉस जास्त दिलेले आहेत मित्रांनो. म्हणजे जोपर्यंत मार्केट आपल्या हिशोबामध्ये नाही, त्यावेळेस वाटलं आपल्याला मार्केट या साईडला जाणार म्हणून आपण ऑर्डर पंच केली आहे. मग मित्रांनो मला सांगा, तुम्ही मार्केटच्या हिशोबाने आपण चाललो तर आपल्याला मोमेंटम कॅप्चर करण्याची क्षमता आणि टार्गेट हिट होण्याची चान्सेस 99% असते मित्रांनो. पण आपण वेट आणि वॉच करत नाहीत आणि त्याच्यासमोर जात नाहीत आणि ज्यावेळेस ऑर्डर पंच करतो मित्रांनो, त्यावेळेस आपण काय करतो, वेट करत नाही, वॉच करत नाहीत. थोडं दिसलं की आपण काय करतो, टार्गेट बुक करून घेतो आणि बाहेर पडतो. मग त्यावेळेस आपलं समाधान वाटतं, नाही आता मला ट्रेडिंग जमायली, ह्या गोष्टी जमायल्यात. मग काय करतो आपण, क्वांटिटी वाढण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. काय करतो, क्वांटिटी. ते तर तुम्ही ऑप्शनमध्ये एका क्वांटिटीने काम करत असाल तर एका क्वांटिटीने काय करतात, पुन्हा लगेच 2चा लॉट चालू करतात, 5चा लॉट चालू करतात, 10चा लॉट चालू करतात. पण तो 10च्या लॉट आणि एका वेळेस काय होतं, ट्रेंड रिव्हर्सल होतो आणि त्या 10च्या किंवा 15च्या क्वांटिटीने आपले जास्त लॉस तयार होतो मित्रांनो. एक परफेक्ट हायस्ट मित्रांनो आपला ट्रेड कन्फर्म झालेला आहे मित्रांनो. या प्राईजने आपल्याला गोल्डने $300 300 पॉईंटची मोमेंटम दिली. तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ आवडत असेल तर नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं मी काम करत आहे मित्रांनो. नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आहे. ट्रेंड लाईनवर कसं काम करायचं, मोहिमावर कशा पद्धतीने काम करायचं, बॉलरच्या बँडवर कशा पद्धतीने काम करायचं, असे नवीन व्हिडिओ तुमच्यापाशी अपडेट घेऊन येत आहे मित्रांनो. माझा चॅनल तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि जे कमेंटमध्ये सांगा या गोष्टी तुम्हाला सर जमत नाही, त्या गोष्टीवर मी नवीन व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. आणि इथंच माझा व्हिडिओ थांबतो. सर्वांना नमस्कार मित्रांनो.